नमस्कार मंडळी. तुम्ही पाहताय पुढचा विचार. वावरात मक्याची कणसं, आम्ही नाही आणली भाड्याची माणसं. ही घोषणा देणाऱ्या आजींचा व्हिडिओ रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्कवरून जोरदार व्हायरल झाला. या आजी आल्या होत्या त्या ठाकरे बंधूंच्या सभेसाठी, याच शिवाजी पार्कवर. मग सोमवारी महायुतीची सुद्धा सभा झाली आणि त्यानंतर सुद्धा काही व्हिडिओज हे व्हायरल झाले. व्हिडिओ हे रिकाम्या खुर्च्यांचे होतेच, पण त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती मध्य प्रदेश आणि कोलकातावरून आम्ही सभेसाठी आलोयत असं सांगणाऱ्या पुरुषांच्या व्हिडिओंची. व्हिडिओशिप इकडे मोदी येणार आहेत असं सांगून आम्हाला आणलं म्हणणाऱ्या महिलांचीही चर्चा वाढली. हे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आणि प्रश्न विचारला जाऊ लागला की महायुतीची सभा घडली की गाजली. लोकांचे व्हिडिओज, नेत्यांची भाषणं, महायुतीच्या सभेत नेमकं झालं काय, पाहूयात आजच्या या व्हिडिओत. रविवारी शिवाजी पार्कच्या मैदानावर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झाली. या सभेवेळी भाजपचे नेते आशिष शेलार यांचे फॅन पेज, प्रवक्ते केशव उपाध्याय यांच्या अकाउंटवरून सभेला गर्दी नसल्याचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले. पण त्याला ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिलं. सभा सुरू होण्याच्या आधीचे आणि लांबून घेतलेले हे व्हिडिओज आहेत. हे सभेच्या गर्दीचे व्हिडिओ फोटो यातून दाखवून देण्यात आलं. त्यामुळे सभा फ्लॉप झालीये असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात असताना ठाकरे बंधूंची सभा मात्र हिट झाल्याचं दिसून आलं. जसे व्हिडिओज ठाकरेंच्या सभेचे आले तसेच महायुतीच्या सभेचे सुद्धा आले, ज्यामध्ये शिवाजी पार्कच्या मैदानाची एक बाजू ही रिकामी दिसत होती तर दुसऱ्या बाजूला मोकळ्या खुर्च्या दिसत होत्या. विशेष म्हणजे मोकळ्या खुर्च्यांचे आणि लोक शिवाजी पार्क मैदान सोडून जातायत अशी दृश्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच्या वेळची दाखवण्यात आली. साहजिकच सभा घडली असं म्हणायला कारण मिळालं, कारण अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी सुद्धा लोकांची गर्दी झाली नव्हती. पण गर्दी नसलेल्या व्हिडिओजपेक्षा जास्तीची चर्चा झाली ती गर्दीतून माध्यमांशी बोललेल्या लोकांची. माध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा गर्दीतल्या लोकांना तुम्ही कुठून आला आहात, का आला आहात इथं, कोण येणार आहे असे प्रश्न विचारले, तेव्हा उत्तर देताना गर्दीत असलेल्या या लोकांचा गोंधळ उडाला. एका पुरुषानं आपण मध्य प्रदेशचे आहोत, इथे मीटिंग आहे म्हणून आलेलो आहोत, पण कोणाची मीटिंग आहे, कोण बोलणार आहे याबद्दल त्या व्यक्तीला काहीच कल्पना नव्हती. तर दुसऱ्या एकानं आपण कोलकात्याचे आहोत असं सांगितलं, पण शिवाजी पार्कमध्ये कोणाची सभा आहे हे त्याला माहिती नव्हतं. कोणासाठी आलात हे विचारल्यावर त्यानं दुसऱ्या व्यक्तीकडे बोट केलं आणि त्यानं सांगितलं, आम्ही कोलकात्याचे आहोत, इथं रोजदारीवर काम करतोय, आमच्या घरमालकांनी सांगितलं की इथे सभा आहे, इथे जा म्हणून आम्ही आलो आहोत. तर काही मुस्लिम महिला एकनाथ शिंदेंचा फोटो असलेला मास्क घेऊन सभेला आल्या होत्या. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आमच्या भागातून ज्या उमेदवार आहेत त्यांनी आम्हाला इथं आणलंय, इथं मोदी येणार आहेत म्हणून आम्ही आलेलो आहोत. तर काही मराठी महिलांनी आम्ही पनवेलवरून इथे आलेलो आहोत, आम्हाला सांगितलं इथे यायचंय म्हणून आलो आहोत अशा प्रतिक्रिया दिल्या. पण पनवेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची सभा झाली, ते लोक सोडून इकडे का आलेत यावर मात्र त्यांना उत्तर देता आलं नाही आणि हे सगळे व्हिडिओ व्हायरल झाले आणि महायुतीवर टीका व्हायला लागली. आता टीका होण्याचे कारण म्हणजे सभेला गर्दी कमी होती, खुर्च्या रिकाम्या होत्या, पण माध्यमांच्या कॅमेरामध्ये जे दिसून आलं त्यानुसार जी लोक माध्यमांशी बोलली ती अमराठी होती आणि त्यातही ते कोणाच्या सभेला आलेले आहेत हेच त्यांना माहिती नव्हतं. त्यामुळेच अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना रिकाम्या असलेल्या खुर्च्या आणि कोणाची सभा आहे हे माहिती नसताना सभेला आलेली अमराठी माणसं, यामुळे महायुतीची अडचण झाली. फक्त ग्राउंड भरायचंय म्हणून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भाड्यानी माणसं बोलावली, पण तरीसुद्धा ग्राउंड भरलं नाही, खुर्च्या मात्र रिकाम्याच राहिल्या आणि यावरूनच सभा घडली आहे अशी टीका व्हायला लागली. आता सभेला गर्दी नाही, खुर्च्या रिकाम्या आहेत अशी टीका ठाकरेंच्या सभेवर सुद्धा झाली होती. काही खुर्च्या तिथे सुद्धा रिकाम्या होत्या, पण ठाकरेंच्या सभेचे जे फोटोज आणि व्हिडिओ समोर आले, जे ड्रोन फुटेजेस दाखवण्यात आले त्यातून सभेला मात्र चिकार गर्दी होती हे स्पष्ट झालं. कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा, सभेत पेटलेल्या मशाली आणणं यामुळे ठाकरेंच्या सभेची जोरदार वातावरण निर्मिती झाली होती. सभा संपल्यानंतर काही अमराठी लोकांनी, खास करून मुस्लिम समाजातल्या लोकांनी शिवाजी पार्कवरून माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या, ज्यामध्ये आम्ही ठाकरेंसाठी आलो, ठाकरेंचं भाषण ऐकायला आलो, राज ठाकरेंचं भाषण जास्त आवडतं हे सांगणाऱ्या सुद्धा त्या प्रतिक्रिया होत्या. महायुतीच्या सभांचे फोटो नेत्यांनीच पोस्ट केले, पण गर्दीचे लॉंग शॉट आणि ड्रोन फुटेजेस तितक्या प्रभावीपणे न दाखवता नेत्यांचे फोटो दाखवण्यावर महायुतीच्या नेत्यांनी भर दिलेला पाहायला मिळाला. आता
आता सभा घडल्याची चर्चा फक्त नसलेल्या गर्दीमुळे, रिकाम्या खुर्च्यांमुळे का? तर नाही, विषय भाषणांचा सुद्धा होता. राज ठाकरेंनी लावरे तो व्हिडिओ असं म्हणत अदाणींच्या महाराष्ट्रातल्या MMR रिजनमधल्या आणि महाराष्ट्रातल्या 10 वर्षांमधल्या विस्ताराचा व्हिडिओ दाखवला. शिंदे आणि फडणवीसांवर बादशहाच्या हातावर बसणारे ससाने असा त्यांचा उल्लेख केला. त्यामुळे त्यांना शिंदे आणि फडणवीस काय उत्तर देणार ही महायुतीच्या सभेची हायलाईट ठरणारी गोष्ट होती. फडणवीसांनी राज ठाकरे यांची टेक्निक वापरली आणि लावरे तो व्हिडिओचा प्रयोग करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वेगळे असताना एकमेकांबद्दल काय बोलत होते याचा व्हिडिओ दाखवला. पण यातली मेक अशी आहे की कित्येक व्हिडिओ असे प्रत्येक नेत्याचे एकमेकांच्या विरोधातले आहेत. अजितदादा देवेंद्र फडणवीसांवर टीका करतायत, अजित पवार शिंदेंवर टीका करतायत असे सुद्धा व्हिडिओ आहेत. त्यामुळे या व्हिडिओचा नेमका किती फरक पडणार हा प्रश्नच आहे. दुसऱ्या बाजूला फडणवीसांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांबद्दल उत्तर दिलं. आमच्या उमेदवारासोबत चर्चा करा असं आवाहन दिलं. पण आदित्य ठाकरेंनी जे आरोप केले होते त्याला फडणवीस ठोस उत्तर देऊ शकले नाहीत. दुसरीकडे फडणवीसांनी आपल्या भाषणात 70% उल्लेख हा अदाणी संदर्भात केला. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंनी अदाणींना रडारवर घेत भाजप विरोधातला मुद्दा दिला होता. फडणवीसांनी डिफेन्स मोडला जात शिवतीर्थावरतीच तो टॅकल केला, ज्यामध्ये त्यांनी अदाणी फक्त महाराष्ट्रातच नाहीत तर विरोधी पक्षांच्या राज्यांमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं विस्तारलेले आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला. देशातल्या काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात अदाणी समूहाचे प्रकल्प आहेत. ती राज्य वेडी आहेत का? हा जमाना असा आहे की तुम्ही उद्योजकाला नाकारलं, गुंतवणूक नाकारली की तो गुंतवणूकदार दुसरीकडे जायला तयार असतो. गुंतवणूकदारच आले नाहीत तर राज्याचा विकास कसा होणार? तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळणार? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. तर तुम्ही मराठी माणसाला नोकऱ्या दिल्या नाहीत, फक्त शिव वडापावची गाडी दिली. वडापाव व्यतिरिक्त तुम्ही मराठी माणसासाठी स्वप्नच पाहिलं नाही. पण आमच्या सरकारचं स्वप्न आहे की मराठी माणसाला नोकऱ्याही देऊ आणि त्याला उद्योजकही बनवू असं फडणवीस म्हणाले. पण या सगळ्यात एकाच उद्योजकाची मोनोपॉली का? भाजप अदाणींनाच का सगळीकडे पसरण्यासाठी मदत करते? आणि जर आरोप अदाणींवर आहेत तर फडणवीस त्यांचा बचाव का करतात? हे प्रश्न मात्र उभे राहिले आणि फडणवीसांच्या हातातून नरेटिव्ह उभं करण्याची संधी निसटली. थोडक्यात काय तर मराठी माणूस आमच्याच म्हणजेच महायुतीच्या सुद्धा पाठीशी आहे हे दाखवून देण्यासाठी महायुतीला मराठी माणसांची उत्स्फूर्त गर्दी त्यांच्या सभेला होणं गरजेचं होतं. तर अमराठी मतदार एक गठ्ठा आमच्याच बाजूने आहे हे दाखवायला सुद्धा त्यांची गर्दी गरजेची होती. पण सभेला रिकाम्या खुर्च्या होत्या, अमराठी माणसं होती, पण ती का आलेले आहेत हेच त्यांना समजत नव्हतं. त्यामुळे गर्दी जमवण्याच्या पाठीमागे बळ असण्याचं चित्र महायुती उभी करू शकली नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एका सभेतून दलित मुस्लिम नरेटिव्ह, मराठी माणसाचा मुद्दा आणि अदाणींचा वाढता प्रभाव यातून इलेक्शनला मुद्दा दिला. एक ताकद असलेलं नरेटिव्ह उभं केलं होतं जे काउंटर करण्याची, इलेक्शन घुमवण्याची संधी महायुतीला होती. पण शिवाजी पार्क या ठाकरेंच्या होमग्राऊंडवरची सभा महायुतीची घडली आणि गाजले ते रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडिओ. हम कोलकाता से आए हैं, इथं मोदी येणार आहेत असं आम्हाला सांगितलं म्हणून आलो असं म्हणणारी माणसं. शिवाजी पार्कवर झालेल्या महायुतीच्या सभेबद्दल तुम्हाला काय वाटतं? सभा घडली की गाजली याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या पुढचा विचार या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.